1919 साली बंगालमधले प्रसिद्ध इतिहास संशोधक सर जदुनाथ सरकार यांनी लिहिलेलं शिवचरित्र प्रकाशित झालं. मूळ इंग्रजीमधला ग्रंथ, त्याचं मराठीमध्ये भाषांतर बडोद्याचे वाकसकर म्हणून त्यांनी केलं. त्या तपशिलात जायचं कारण नाही, चरित्रात त्यांनी आणखीन काय काय म्हटलंय वगैरे किंवा महाराजांबद्दल काय म्हटलंय. त्यांनी एक विधान प्रस्तावनेत फार महत्वाचं केलंय. ते असं म्हणत आहेत की आज मितीला म्हणजे ते 1918-19 वगैरे त्या काळात महाराष्ट्र हा भारतात क्रमांक 1चा देश आहे. अर्थात त्यावेळेला त्यांनी तसं म्हणण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की तेव्हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व महाराष्ट्राकडे होतं. लोकमान्य टिळक त्यावेळेला शिखरावरती होते सगळ्या लोकप्रियतेच्या वगैरे वगैरे, आणि सरकार त्यांना घाबरत होतं. तर आज मितीला म्हटले महाराष्ट्र हा सगळ्यात पहिल्या क्रमांकावरती आहे. तो त्याच्या आमच्या गुणामुळं. आणि पुढचं त्यांचं विधान फार महत्वाचं आहे की या गुणांमध्ये, गुणसमुच्चयामध्ये महाराष्ट्राच्या लोकांनी 1, 2, 3 अशा आणखीन 2-3 जर गुणांची भर टाकली, जोपासना केली, तर 100 वर्षांनी तो जगात क्रमांक 1 वरती जाईल. ते कोणते गुणधर्म? तर त्याच्यात हाच नेमका मुद्दा येतो की महाराष्ट्रातली माणसं बुद्धिमत्तेत, पराक्रमात खूप पुढे असतात, पण उद्योग व्यवसायात, व्यापारात ते मागे आहेत.